नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा भाग 2 पेपर 2च्या भाग 2 मधील कायदा हा टॉपिक आपण बघत आहोत आणि आपण जवळपास 5 ते 6 कायदे जवळपास कव्हर केलेले आहेत आणि आज आपण जो कायदा बघणार आहोत तो खूप इंटरेस्टिंग कायदा आहे, ज्याचं इंटरप्रिटेशन स्ट्रॉंग आहे, ज्याचं कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॉंग आहे, त्याचं इथं खूप स्किल लागतं कारण की इथे प्रत्येक शब्दामध्ये एवढे इंटरप्रिटेशन निघतात, त्यामुळे त्याचं स्किल चांगलं आहे इंटरप्रिटेशन करण्याचं। एखाद्या वकिलाचं इंटरप्रिटेशन करण्याचं स्किल जर चांगलं असेल तो जास्तीत जास्त जजेस समोर आर्ग्युमेंट करू शकतो। तर हा कायदा बऱ्यापैकी तुमचं स्किल जज करतो आणि वेल फ्रेम्ड कायदा आहे आणि तुलनेनं अभ्यासायला सुद्धा म्हणाल तर सोपा आहे, म्हणाल तर किचकट आहे। इट डिपेंड्स ऑन युअर इंटरप्रिटेशन। आजचा कायदा कोणता आहे? द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 2005चा कायदा आहे। आता सर्वप्रथम हा कायदा कोणासाठी बनवला? हा कायदा आता नावामध्येच आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमन, फक्त आणि फक्त महिलांसाठी हा कायदा बनवलेला आहे। कोणताही पुरुष ज्याला काही घरगुती त्रास असेल, एक त्याच्या पत्नीपासून त्रास असेल, तर तो या कायद्याअंतर्गत क्लेम करू शकणार नाही। त्यामुळं सर्वप्रथम लक्षात घ्या, हा वुमनसाठी कायदा आहे, महिलांसाठी आहे। कशासाठी आहे? फॉर प्रोटेक्शन। कशा संदर्भात प्रोटेक्शन आहे? अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स। डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचार, घरगुती हिंसाचार। जो हिंसाचार बाहेर म्हणजे ऑफिसच्या ठिकाणी होतो किंवा त्यांच्या एम्प्लॉयमेंटच्या ठिकाणी होतो तो हिंसाचार वेगळा आणि कौटुंबिक हिंसाचार हा वेगळा। त्याच्यामध्ये आपण खाली डेफिनेशन बघणार आहोत, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नेमकं काय। आता याच्यामध्ये कसं आहे, एक लक्षात घ्या, सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ नेमकं काय असतं। सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ, ज्यावेळेस एखादी अशी कृती असते की ती दोन इंडिव्हिज्युअलमधील डिस्प्यूट केवळ रिप्रेझेंट करत असते, त्यांच्या प्रॉपर्टीचा वाद असेल, त्यांचा कौटुंबिक वाद असेल, तर हा एक सिव्हिल लॉ अंतर्गत हा खटला चालला जातो। आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती हा गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य करतो, तो चोरी करतो, मर्डर करतो, आर्थिक फसवणूक करतो, त्यावेळी ती केस क्रिमिनल लॉच्या अंतर्गत चालत असते। आता फरक त्याच्यामध्ये असा आहे, क्रिमिनल लॉमध्ये ती व्यक्ती समाजाच्या विरोधात गुन्हा करत असते, आलं लक्षामध्ये। सिव्हिल लॉमध्ये ती व्यक्ती केवळ एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा करत असते आणि ती व्यक्ती मग न्यायालयामध्ये दाद मागायला जाते, जिच्या विरोधात गुन्हा घडलेला आहे ती। आणि मग ती केस कशी रिप्रेझेंट होते? अमुक अमुक वर्सेस टमुक टमुक, म्हणजे कोण? ज्याच्या विरोधात गुन्हा घडला आहे ती व्यक्ती, ज्यानं गुन्हा केला आहे ती व्यक्ती। मात्र ज्यावेळेस क्रिमिनल लॉच्या अंडरमध्ये केस येते त्यावेळेस केस कशी असते? गुन्हा करणारा व्यक्ती अमुक अमुक वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, स्टेट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, जे काही असेल ते असं बऱ्यापैकी रिप्रेझेंट केलं जातं। कारण की तो सोसायटी विरुद्धचा गुन्हा असतो, म्हणजे एखाद्याचं मर्डर झाला, त्याच्या त्याचं जे कौटुंबिक आहेत त्यांनी कंप्लेंट केली, FIR केला, FIR केल्यानंतर रिमेनिंग रिस्पॉन्सिबिलिटी ह्या त्या पब्लिक ऑफिसरची असते। जो पोलीस ऑफिसर आहे, इन्क्वायरी करणं, केस चार्जशीट दाखल करणं, सगळ्या गोष्टी ही त्याची जबाबदारी असते, स्टेटची जबाबदारी असते। हा फरक आहे क्रिमिनल लॉमध्ये आणि सिव्हिल लॉमध्ये। आणि सिव्हिल लॉमध्ये काय असतं की FIR होत नसतो शक्यतो, क्रिमिनल लॉमध्ये FIR होत असतो। मग हा जो आपण कायदा बघतोय, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, हा सिव्हिल लॉ आहे की क्रिमिनल लॉ आहे? याच्याबद्दल बरेच आर्ग्युमेंट्स झाले आणि वेळोवेळी हायकोर्टाने सांगितलं इट इज म्हणजे इट इज नॉट प्युअरली अ सिव्हिल लॉ नॉर प्युअरली अ क्रिमिनल लॉ। कारण की याच्यामधल्या काही तरतुदी अशा आहेत की सिव्हिल लॉमध्ये कसं असतं की त्या व्यक्तीला केवळ न्याय मिळवून देण्यासाठी त्याचा उद्देश असतो, गुन्हेगाराला पनिशमेंट करणं हा उद्देश नसतो। क्रिमिनल लॉमध्ये मात्र गुन्हेगाराला पनिशमेंट करणं हा उद्देश असतो। मग हा कायदा जो आपण आज बघणार आहोत त्याच्यामध्ये एका बाजूला ज्याच्यावर गुन्हा घडला आहे, म्हणजे ती जी स्त्री आहे, तिचं रिहॅबिलिटेशन करण्यासाठी, तिचं वेलफेअर करण्यासाठी किंवा काही अशा सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत कायद्याअंतर्गत। आणि एका बाजूला तिला पोलीस ऑफिसरमार्फत CRPC मधलं 498A हे कलम आहे, 498A, हे लक्षात ठेवा तुम्ही। ह्या कलमांतर्गत सुद्धा दाद मागण्याचा तिला अधिकार आहे। त्याचप्रमाणे ह्या कायद्याअंतर्गत जे कोर्ट वेगवेगळे आदेश देणार आहेत ते जर फॉलो केले नाही तर जेलची सुद्धा तरतूद आहे, मॅक्झिमम 1 इयरपर्यंत जेल आहे। त्यामुळे हा कायदा एकीकडे सिव्हिल लॉ सुद्धा इम्प्लिमेंट करतो आणि क्रिमिनल लॉ सुद्धा इम्प्लिमेंट करतो। इट इज नायदर अ प्युअरली सिव्हिल लॉ नॉर अ क्रिमिनल लॉ। हे जस्ट इंट्रोडक्शन म्हणून लक्षात ठेवा। आता आपण कायदा सुरू करूया। कायद्याचं स्वरूप जनरल असं आहे, फर्स्ट ऑफ ऑल कुणाविरुद्ध हा गुन्हा घडेल ते इम्पॉर्टंट आहे, कोण गुन्हा करेल हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर त्याची मेकॅनिझम कशी आहे, दाद कशी मागता येईल,
आणि त्याच्यामध्ये जे रिहॅबिलिटेशन आहे त्या महिलेचं किंवा तिला ज्या रिलीफ्स जे दिलासा तिला मिळणार आहे ते कोणकोणत्या प्रकारचे दिलासा आहेत, एकूण 4-5 प्रकारचे दिलासा आहेत. त्याच्यामध्ये प्रोटेक्शन ऑर्डर आहे, रिलीफ रेसिडेन्स ऑर्डर आहे, कॉम्पन्सेशन ऑर्डर आहे, कस्टडी ऑर्डर आहे. मग ह्या वेगवेगळ्या ऑर्डर्स त्याला कोण देईल, कशा प्रकारे देईल, हे आपण जे जनरल त्याचं ह्या कायद्याचं एक आराखडा आपण म्हणू शकतो. आता आपण कायदा सुरू करूया. सेक्शन 1. सेक्शन 1 शॉर्ट टायटल काय की त्याचं नाव काय असेल की प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, प्रोटेक्शन ऑफ वुमन, इथं डब्ल्यू राहिलं, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. त्यानंतर याचं एक्सटेंट काय आहे, होल ऑफ इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर, सगळ्या कायद्यांसारखं. आणि कमेन्समेंट कशी आहे, डेट बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. आपण मागे जो कायदा बघितला मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन्स ॲक्ट, तर त्याचं कमेन्समेंट जी आहे त्याची अंमलबजावणी कोण करतं, स्टेट गव्हर्नमेंटने डिसाईड केलेल्या डेटमार्फत अंमलबजावणी होत असते. इथे आता सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, लक्षात ठेवा. हा झाला सेक्शन 1. त्यानंतर सेक्शन 2. आता डेफिनेशन्स आहेत. मी नेहमी सांगत असतो की कायद्यामधील कीवर्ड्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि असे कीवर्ड्सच तुम्हाला तो कायदा लक्षात ठेवण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे हे कीवर्ड्स नेहमी लक्षात ठेवायचे, कोणत्या सेक्शन अंतर्गत ते कीवर्ड्स येतात, त्यांचं काम कसं आहे, नेमकं त्याचं इंटरप्रिटेशन कसं आहे हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. सेक्शन 2 मधील पहिलं जे डेफिनेशन आहे, ॲग्रीव्ड पर्सन. ॲग्रीव्ड पर्सन. आता इथे आला आपला पहिला स्ट्रायकिंग क्वेश्चन असा आहे की कोणाविरोधात गुन्हा घडू शकतो. प्रोटेक्शन ऑफ वुमन आहे, महिलेविरोधात. ठीक आहे, एवढी गोष्ट आपल्याला माहिती आहे. वुमन कशी पाहिजे, इन डोमेस्टिक रिलेशनशिप, कौटुंबिक संबंधात पाहिजे. विथ हुम, विथ रिस्पॉन्डंट. आता हे आपली दुसरी कीवर्ड आला आपल्याकडे. पहिला कीवर्ड ॲग्रीव्ड पर्सन, दुसरा कीवर्ड रिस्पॉन्डंट. रिस्पॉन्डंटसोबत कौटुंबिक संबंधामध्ये आहे, इथपर्यंत आपल्याला कळलं. महिला. अँड ॲलिजेस असा आरोप करते ती की टू हॅव फेस्ड डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचाराचा सामना तिनं केलेला आहे असा आरोप ती करते. बाय रिस्पॉन्डंट, कुणी केला आहे असा हिंसाचार, रिस्पॉन्डंट. आता आपला दुसरा कीवर्ड जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, रिस्पॉन्डंट. हू इज रिस्पॉन्डंट. ज्यावेळेस डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर असंच चित्र येतं की एक पती आहे आणि तो पत्नीला दन मारतोय, तिच्यावर अत्याचार करतोय आणि ती पत्नी मग न्यायालयामध्ये जाऊन दाद मागते डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत. हे 99% लोकांच्या डोक्यामध्ये फिट असतं, बट हे कम्प्लिटली रॉंग आहे. दॅट इज ओनली अ पार्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. इथे कुठेही असं सांगितलेलं नाही आहे की वुमन इन डोमेस्टिक रिलेशनशिप विथ हिज हजबंड. नो, ही तिची म्हणते की विथ रिस्पॉन्डंट. मग रिस्पॉन्डंट कोण असेल त्याची डेफिनेशन दिलेली आहे क्यू ह्या सबसेक्शनमध्ये, पण मी ते इथेच कव्हर करतोय आपल्याला लवकर त्याचा संदर्भ लागावा म्हणून. कोण असेल रिस्पॉन्डंट, अडल्ट मेल पर्सन, नॉट मायनर. 18 वर्षापुढील असा मेल जो आहे, म्हणजे पुरुष जो आहे, पुरुष जमातीचा व्यक्ती आहे असा जो आहे तो रिस्पॉन्डंट असेल. ठीक आहे. इन डोमेस्टिक रिलेशनशिप ॲग्रीव्ड पर्सन, जो कौटुंबिक संबंधामध्ये त्या महिलेसोबत राहतो. आता बघा मित्रांनो, इथंच खरी डेफिनेशन आहे. असा अडल्ट मेल पर्सन जो त्या महिलेसोबत, जो ॲग्रीव्ड पर्सन जी आहे ती महिला जी आहे त्या महिलेसोबत कौटुंबिक संबंधामध्ये राहतो. आता कौटुंबिक संबंधामध्ये महिलेच्या कोण कोण असतं, पती तर आहेच. जर ती अविवाहित असेल, तिचे वडील आहे, तिचा भाऊ आहे. ती जर विधवा असेल किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये असेल, तिचा दीर आहे, तिचे मोठे दीर असतील, तिचा सासरा असेल, कुणासोबतही तिचे काका असतील, जॉईंट फॅमिलीमध्ये असेल, कोणत्याही मेल पर्सनसोबत ती कौटुंबिक संबंधामध्ये राहते, ती त्यांच्या विरोधात खटला दाखल करू शकते. म्हणजे एखाद्या मुलीला जर वाटलं की तिचे वडील तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार करताय, ती त्यांच्या विरोधात खटला दाखल करू शकते. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. एखाद्या महिलेला वाटलं तिचा भाऊ तिच्यावर, तिचा मोठा भाऊ तिच्यावर हिंसाचार करतोय, ती त्या भावाविरोधात सुद्धा खटला दाखल करू शकते. दॅट इज अ क्रक्स ऑफ दिस ॲक्ट. हा ॲक्ट सगळ्या महिलांना कौटुंबिक संबंधापासून होणाऱ्या त्रासापासून प्रोटेक्ट करत असतो. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग रिस्पॉन्डंटमध्ये कोण कोण आहे, अडल्ट मेल पर्सन आहे, म्हणजे जे भाऊ आहे, हजबंड आहे किंवा ब्रदर इन लॉ आहे, म्हणजे दीर कुणी असतील तर ते सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर होतात. त्याचप्रमाणे पुढे असं सांगितलं आहे की समजा आता आपल्याला माहिती आहे की डोमेस्टिक रिलेशनशिपमध्ये कोण कोण येतं. आता त्याच्यामध्ये वाईफसुद्धा येते. आता वाईफसाठी एक वेगळी प्रोव्हिजन दिलेली आहे. वाईफ कॅन ऑल्सो फाईल केस अगेन्स्ट रिलेटिव्ह ऑर रिस्पॉन्डंट ऑफ द रिस्पॉन्डंट. म्हणजे काय, इथे आपण ज्या महिला वेगळं बघतो ती बहीण असू शकते, आई असू शकते, कुणाची तरी सासू असू शकते. आता याच्यामध्ये काय सांगितलं, जर ती वाईफ असेल, जर ती बायको असेल कुणाची, तर तिला त्या रिस्पॉन्डंटच्या रिलेटिव्हच्या विरोधात सुद्धा केस दाखल करता येऊ शकते. म्हणजे ह्या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत तिला दाद मागता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय, समजा ती जर महिला असेल
तर त्या ती तर महिला असणारच आहे. ती महिला जर पत्नी असेल कुणाची तर त्या पत्नीला तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकासुद्धा विरोधात म्हणजे त्याची आई असेल, त्याचे वडील असतील, त्यांच्या विरोधातसुद्धा दाद मागण्याचा अधिकार आहे फक्त पत्नीला. आता याच्यामध्ये अजून थोडीशी डेफिनेशन ब्रॉड करण्यात आलेली आहे. इथे जरी अडल्ट मेल पर्सन असलं तरी आय थिंक हरसोरा केस आहे ती हरसोरा, त्या केसमध्ये हायकोर्टानं असे आदेश दिलेले आहेत की फक्त इथे मेल एक्सपेक्टेड नाही आहे, इथे वुमनसुद्धा असू शकते, इथे महिलासुद्धा असू शकतात, त्याचप्रमाणे मायनर लहान मुलेसुद्धा असू शकतात. म्हणजे ही डेफिनेशन आता खूप 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 ब्रॉड झालेली आहे. म्हणजे महिला केवळ फक्त पुरुषाच्या विरोधातच केस दाखल करू शकत नाही या कायद्याअंतर्गत, तर ती तिच्या आईच्या विरोधात सुद्धा दाखल करू शकते, ती तिच्या बहिणीच्या विरोधात सुद्धा दाखल करू शकते, ती तिच्या सासूच्या विरोधात सुद्धा दाखल करू शकते. असं एकदम आता त्याच्या पूर्ण याची डेफिनेशन ब्रॉड झाली आहे. फक्त आता कोण दाखल करू शकते हे इम्पॉर्टंट राहिले, ती महिला जी कौटुंबिक संबंधामध्ये आहे. अगेन्स्ट एनीवन आता असं जवळपास कोर्टानं ते मान्य केलेलं आहे. ठीक आहे, हे झालं महत्त्वाचं डेफिनेशन आपल्या ॲग्रीड पर्सन आणि रिस्पॉन्डंट. हे क्लिअर हवं. हे जर क्लिअर असेल तरच तुम्हाला पुढच्या गोष्टी आता क्लिअर राहतील. ठीक आहे, आता पुढे काय आहे, पुढची डेफिनेशन सोपी आहे. चाइल्ड म्हणजे कोण, 18 वर्षाचा खालचा मुलगा. आणि त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड होतं, तो ॲडॉप्टेड असेल, दत्तक घेतलेला असेल, सावत्र असेल किंवा फॉस्टर म्हणजे काय, त्याला दत्तक न घेता फक्त वाढवण्यासाठी घेतलेलं आहे, मोठं करण्यासाठी घेतलेलं आहे, तर त्याचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश होईल. त्यानंतर कॉम्पन्सेशन ऑर्डर. कॉम्पन्सेशन ऑर्डर आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे या कायद्यांतर्गत ज्या वेगवेगळ्या रिलीफ्स आहेत त्या सेक्शन 18, 19, 20, 21 आणि 22मध्ये 18, 19, 20, 21 आणि 22मध्ये वेगवेगळ्या रिलीफ्स म्हणजे तसे आदेश हे JMFCचं कोर्ट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासचं जे कोर्ट असतं ते तसे आदेश पारित करत असतं त्या महिलेला एक दिलासा देण्यासाठी. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये एक ऑर्डर आहे वेगवेगळ्या, तर त्यातली एक ऑर्डर आहे कॉम्पन्सेशन ऑर्डर. फक्त एवढं लक्षात ठेवा, पुढे आपण बघणार आहोत, ते आहे सेक्शन 22मध्ये. त्यानंतर अजून एक ऑर्डर आहे अशीच कस्टडी ऑर्डर, ती आहे सेक्शन 21मध्ये. त्यानंतर डोमेस्टिक इन्सिडंट रिपोर्ट हा झाला आपला पुढचा कीवर्ड. हे दोन सुद्धा कीवर्ड महत्त्वाचे आहेत, कॉम्पन्सेशन ऑर्डर, कस्टडी ऑर्डर. जस्ट सध्या लक्षात ठेवा, पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. डोमेस्टिक इन्सिडंट रिपोर्ट जसा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असतो FIR, तसा हे पर्टिक्युलर ह्या केससाठी काय केलं आहे की एक डोमेस्टिक इन्सिडंट रिपोर्ट नावाचं एक डॉक्युमेंट तयार केलेलं आहे. ज्यावेळेस गुन्हा घडतो डोमेस्टिक व्हायलन्सचा, तर त्यावेळी ती महिला सर्वप्रथम कुठे जाणार, एक प्रोटेक्शन ऑफिसर आहे, पुढे आपण बघूया, त्या प्रोटेक्शन ऑफिसरकडे जाणार आणि त्या प्रोटेक्शन ऑफिसरला त्या डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट तो असा तयार करेल. म्हणजे थोडक्यात पूर्ण माहिती, बाबा कधी गुन्हा झाला, कुणी मारलं, काय काय इंजुरीज झाल्या एटसेट्रा तयार करून तो JMFCकडं खटला दाखल करेल, प्रोटेक्शन ऑफिसर. ती पुढे अजून आपण बघणार आहोत सगळे. तर हा डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट काय असेल, कंप्लेंट आल्यावर बनवलेला रिपोर्ट बाय प्रोटेक्शन ऑफिसर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर. आता हा रिपोर्ट कोण बनवतो माहिती आहे का, एकतर प्रोटेक्शन ऑफिसर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर. ह्या दोन कल्पना आपण डिटेलमध्ये बघूया पुढे, जस्ट डेफिनेशन लक्षात ठेवा. त्यानंतर डोमेस्टिक रिलेशनशिप म्हणजे काय, घरगुती संबंध, कौटुंबिक संबंध म्हणजे काय, लिव्हिंग इन शेअर्ड हाऊसहोल्ड. काय, लिव्हिंग इन शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे काय, सामायिक जे घर आहे ते मग दोघांच्या मालकीचं असेल किंवा भाड्याचं असेल, जे सामायिकपणे त्या घरामध्ये राहतात त्या घरामध्ये राहणारी अशी लिव्हिंग इन शेअर्ड हाऊसहोल्ड डोमेस्टिक रिलेशनशिप. रिलेटेड बाय कॉन्सॅग्निटी म्हणजे काय, रक्ताचा संबंध, म्हणजे ते तुझा भाऊ सुद्धा असू शकतो. इथं आपल्याला क्लिअर होऊन जातं की फक्त तो पतीच असावा असं काही नाही. कॉन्सॅग्निटी म्हणजे रक्ताचा संबंध, बाय मॅरेज म्हणजे पत्नीसुद्धा असू शकते, ॲडॉप्शन म्हणजे ती एखाद्याची मुलगी सुद्धा असू शकते, किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये किंवा एकत्र कौटुंबिक संबंधामध्ये म्हणजे ती काकाच्या विरोधात सुद्धा खटला दाखल करू शकते, काका काकू एटसेट्रा त्यांच्यासुद्धा खटला दाखल करू शकते. हे झालं डोमेस्टिक रिलेशनशिप. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय, सेक्शन 3मध्ये आपण ते बघणार आहोत डिटेलमध्ये की तेव्हाच आपण बघूया डिटेलमध्ये की डोमेस्टिक व्हायलन्सचा अर्थ काय होतो. त्यानंतर डावरी म्हणजे हुंडा म्हणजे काय की डावरी प्रोहिबिशन ॲक्ट आहे 1961चा, त्याच्या सेक्शन 2मध्ये दिलेली डेफिनेशन म्हणजे डावरी.
त्यानंतर मॅजिस्ट्रेट म्हणजे कोण? ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास. म्हणजे आपल्याला इथे नेहमी मॅजिस्ट्रेट हा संबंध येणार आहे. या कायद्याअंतर्गत जे निवारण करण्याची यंत्रणा आहे ती JMFCकडे आहे. म्हणजे वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत ती काय म्हणतो आपण त्याला, याचं निवारण करण्याची यंत्रणा असते. आपण बघितलं आहे की स्पेशल कोड्स असतात SC/ST कायद्यामध्ये, किंवा जो आपला वयस्करांचा जो कायदा बघितला 2013चा, त्याच्यामध्ये मेंटेनन्स ट्रिब्युनल आहे. तसं या अंतर्गत तशी विशेष व्यवस्था नाही आहे, पण ते डायरेक्ट JMFCकडे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जो असतो त्याच्याकडे डायरेक्ट ही व्यवस्था दिलेली आहे. लोएस्ट कोर्ट असं हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट ऑफ एरिया, अशा एरियातला व्हेअर ॲग्रीव्ह पर्सन रिसाइड्स, म्हणजे जिथे ती महिला राहते किंवा राहिलेली आहे कधी काळी, किंवा रिस्पॉन्डंट किंवा जो प्रतिवादी जो आहे, जो कोणी असेल, पती असू शकतो, भाऊ असू शकतो, वडील असू शकतात, काका असू शकते, आई असू शकते, असा प्रतिवादी जिथे राहतो किंवा राहिलेला आहे, किंवा डोमेस्टिक व्हायलन्स जिथे झालेला आहे, डोमेस्टिक व्हायलन्स जिथे टेकन प्लेस, अशा एरियामधला JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, याला आपण मॅजिस्ट्रेट असं संबोधणार. पुढे आहे मेडिकल फॅसिलिटी. तर ॲज नोटिफाईड बाय स्टेट गव्हर्नमेंट फॉर पर्पज ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे मेडिकल फॅसिलिटी म्हणजे काय, तर जी वैद्यकीय सुविधा आहे वेळोवेळी स्टेट गव्हर्नमेंट जे सांगेल ह्या कायद्याअंतर्गत, ती मेडिकल फॅसिलिटी ती आपण त्या महिलेला, म्हणजे जी बाधित महिला आहे तिला देत असतो. आता पुढची डेफिनेशन बघूया. मॉनिटरी रिलीफ म्हणजे काय, पैशासंबंधी मदत आहे, मॉनिटरी रिलीफ आहे. तर ऑर्डर्ड बाय मॅजिस्ट्रेट टू रिस्पॉन्डंट ॲट एनी स्टेज ऑफ हिअरिंग ऑफ ॲन ॲप्लिकेशन. म्हणजे अर्जासंबंधी ती महिला जी आहे सेक्शन 12 अंतर्गत अर्ज करत असते रिलीफ भेटण्यासाठी. मग त्या दरम्यान ती प्रोसिडिंग चालू असताना सुद्धा मॅजिस्ट्रेट रिस्पॉन्डंटला ऑर्डर करू शकतात अशी मॉनिटरी रिलीफ देण्यासंबंधी, पैशासंबंधी मदत करण्यासंबंधी. ठीक आहे. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफिसर हा झाला आपला पुढचा कीवर्ड, महत्त्वाचा आहे. याचा रोल खूप मोठा आहे प्रोटेक्शन ऑफिसरचा, आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. प्रोटेक्शन ऑफिसर काय, अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारनं अपॉइंट केलेला असतो. सेक्शन 8 नुसार त्याला अपॉइंट केलेलं असतं. आता तो गव्हर्नमेंटचा असतो की नॉन गव्हर्नमेंटचा असतो, किंवा त्याची नियुक्ती कशी असते, त्याची कामं काय असतात, हे आपण डिटेलमध्ये सेक्शन 8मध्ये बघणारच आहोत. त्यानंतर प्रोटेक्शन ऑर्डर, ज्या वेगवेगळ्या ऑर्डर पारित करतात त्या महिलेला दिलासा भेटण्यासाठी, तर ते आहे, त्यातली एक आहे प्रोटेक्शन ऑर्डर. अगोदर आपण कॉम्पन्सेशन ऑर्डर बघितली, कस्टडी ऑर्डर बघितली, ही तिसरी ऑर्डर आहे प्रोटेक्शन ऑर्डर. सेक्शन 18मध्ये आपण ते बघणार आहोत. हे सध्या कन्फ्यूज होऊ नका, सेक्शन 18, 19, 20 कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर रेसिडेन्स ऑर्डर पुढची ऑर्डर आहे, ती आहे सेक्शन 19मध्ये. आणि नंतर सर्व्हिस प्रोव्हायडर, जसं प्रोटेक्शन ऑफिसर आहे तसंच एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून सुद्धा आपल्याकडे आहे. ते कोण असतं ते आपण बघणार आहोत सेक्शन 10मध्ये. सेक्शन 10मध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर सांगितलेला आहे, तो आपण तेव्हा तिथे बघूया. सेक्शन कोण सर्व्हिस प्रोव्हायडर असू शकतं. सध्या फक्त आपण जस्ट त्याचं इंट्रोडक्शन करून घेतोय, ते नावं तुमच्या कानावरून गेले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढे शेअर्ड हाऊसहोल्ड, म्हणजे तर आपण म्हणतो की बाबा ती महिला शेअर्ड हाऊसहोल्डमध्ये राहणारी पाहिजे. मग नेमकं काय, तर शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे काय, व्हेअर ॲग्रीव्ड पर्सन लिव्स, राहते किंवा राहिलेली आहे, इन डोमेस्टिक रिलेशनशिप, कौटुंबिक संबंधामध्ये, विथ रिस्पॉन्डंट, त्या प्रतिवादीसोबत. मग ते घर मालकीचंही असू शकतं किंवा भाड्याचंही असू शकतं, किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये सुद्धा ते राहिलेले असू शकतात. असं काही नाही की तिच्या त्या पतीच्या नावावर किंवा जो रिस्पॉन्डंट आहे त्याच्या नावावरच ते घर असायला हवं. जॉईंट फॅमिलीमध्ये असेल आणि तो त्या फॅमिलीचा हिस्सा असेल तरीसुद्धा त्याला आपण शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणणार. याचा संबंध नेहमी आपला येणार आहे शेअर्ड हाऊसहोल्डचा, कारण अशा घरातून त्या महिलेला हकलण्याचा अधिकार नाही. किंवा जी रेसिडेन्स ऑर्डर जी आहे त्या 5 ऑर्डरपैकी एक ऑर्डर आहे रेसिडेन्स ऑर्डर, त्याच्यामध्ये JMFC असा आदेश देतात की त्या शेअर्ड हाऊसहोल्डमध्ये तिला राहू द्या, तिला हकलून द्यायचं नाही. त्यानंतर शेल्टर होम, जे वेगवेगळे दिलासे आपण देणार आहोत त्याच्यामध्ये अजून एक आहे शेल्टर होम. त्याच्यामध्ये नोटिफाईड बाय स्टेट गव्हर्नमेंट ॲज अ शेल्टर होम, स्टेट गव्हर्नमेंटने जे सांगितलेले असेल निवारागृह, म्हणजे महिलेला जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स झालेला असतो तिला तात्पुरता राहण्याची व्यवस्था करण्यासाठी, रिहॅबिलिट करण्यासाठी तिला शेल्टर होम्स स्थापलेले आहेत, निवारागृह. ठीक आहे. पुढे आहे आपला सेक्शन 3. आता आपला सेक्शन सुरू झाला की नेमकं डोमेस्टिक व्हायलन्स कशाला म्हणायचं. आता बघूया डोमेस्टिक व्हायलन्स कशाला म्हणायचं. व्हॉट इज डोमेस्टिक व्हायलन्स बाय रिस्पॉन्डंट. रिस्पॉन्डंटनं जर डोमेस्टिक व्हायलन्स केलेला आहे तर तो कसा केलेला आहे ते बघूया. तो काय करतो बघा. आता डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे इन जनरल आपल्याला माहिती आहे की मारणं, हाणणं, फिजिकल, आपल्या डोळ्यासमोर तेच होतं की त्यांना काहीतरी तिला फिजिकल इंजुरी केलेली आहे. मात्र त्याची डेफिनेशन खूप वॉस्ट आहे आणि आपण ती बघूया की त्यात काय समावेश होतो. तो हार्म करतो किंवा इंज्युअर करतो.
तिला दुखापत करतो कशासंबंधी, ऑर एंडेंजर्स द हेल्थ, की तिच्या आरोग्याला धोका पोहोचवतो, सेफ्टी तिच्या सुरक्षेला धोका पोहोचवतो, तिच्या लाईफला धोका पोहोचवतो, लिम तिच्या अवयवाला धोका पोहोचवतो, और वेलबिंग तिच्या वेलबिंगला धोका पोहोचवतो, वेदर फिजिकल ऑर मेंटल, म्हणजे तिच्या मानसिक आरोग्याला किंवा शारीरिक आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचवणारा किंवा दुखापत करणारा, असं त्याला म्हणायचं डोमेस्टिक व्हायलन्स ऑफ द ॲग्री पर्सन ऑर टेंड टू डू सो, म्हणजे काय, किंवा तसा प्रयत्न करतो, टेंड टू डू सो, एकतर तो इजा पोहोचवतो अशी किंवा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. फिजिकल हार्म ही आपण इथं बघितली आहे, फिजिकल हार्म किंवा मेंटल हार्म. त्यानंतर काय, इन्क्लूड्स फिजिकल ॲब्यूज, शारीरिक अत्याचार, सेक्शुअल ॲब्यूज, लैंगिक अत्याचार, व्हर्बल अब्यूज. व्हर्बल अब्यूज म्हणजे काय, तो फक्त तिला जर बोलण्यामधून दुखावत असेल, वारंवार तिला टोमणे देत असेल, तिचं मानसिक आरोग्य मग धोक्यामध्ये येईल. त्यामुळे व्हर्बल अब्यूजसुद्धा एक प्रकारचा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. ठीक आहे, याची डेफिनेशन खूप वास्ट आहे डोमेस्टिक व्हायलन्सची. व्हर्बल अब्यूज, इमोशनल अब्यूज, तिला मानसिकदृष्ट्या किंवा भावनिकदृष्ट्या तिचा अत्याचार तो करतोय. त्यानंतर इकॉनॉमिक अब्यूज म्हणजे काय, आर्थिक, म्हणजे तिला पैसे देत नाही आहे किंवा जर ती कुठे जॉबला असेल तिच्याकडून तिचा पगार हिसकावून घेतोय किंवा ती जर जॉबला जात असेल तिला जॉबला जाण्यापासून परावृत्त करतोय, जाऊ देत नाही आहे, तर अशावेळी हा डोमेस्टिक व्हायलन्सचा ॲक्ट लागू होईल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स झाला असा अर्थ काढता येईल. ठीक आहे. किंवा पुढे आहे, हुंडा किंवा तत्सम गोष्टीसाठी तिचा व तिच्याशी संबंधिताचा छळ करणे. हुंड्यासाठी किंवा तशा गोष्टीसाठी आर्थिक रिलेटेड तिचा किंवा तिच्याशी संबंधित तिच्या आईचा असेल, वडिलाचा असेल, छळ करणे. ठीक आहे. उपरोक्त गोष्टी करण्यासंबंधी तिला किंवा संबंधिताला धमकावणे किंवा वरील कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी तिला धमकावणे, हे सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतं. तर हे इन जनरल आहे, तुम्ही याचा अर्थ काढू शकता. त्यानंतर पुढे आहे, डिस्पोजल ऑफ एनी प्रॉपर्टी इन विच शी ऑर हर चिल्ड्रेन हॅज इंटरेस्ट, किंवा अशी कोणतीही संपत्ती तिच्या परवानगीशिवाय तिची विल्हेवाट लावणे त्या संपत्तीची, तिच्या मुलांच्या ज्याच्यामध्ये हितसंबंध असेल, तिचा हितसंबंध असेल, अशी संपत्तीची विल्हेवाट लावणे. त्यानंतर प्रोहिबिशन ऑफ यूज ऑफ एनी रिसोर्स ऑर फॅसिलिटी, म्हणजे काय, कोणत्याही प्रकारची संसाधन सुविधा वापरण्यापासून तिला रोखणे, म्हणजे एखाद्या नोकरीला तिला जाण्यापासून रोखणे किंवा जे काही सुविधा आहेत घरातल्या त्या सुविधा घेण्यापासून रोखणे, हा एक प्रकारचा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. म्हणजे थोडक्यात एक जनरलाइज्ड डेफिनेशन आहे. तुम्ही कशा प्रकारे फक्त फिजिकल हार्मच केवळ डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येत नाही, तर तुम्ही व्हर्बल अब्यूज करत असाल, तिचा इकॉनॉमिक अब्यूज करत असाल, इमोशनल अब्यूज करत असाल, त्यावेळेस ती सगळं कशामध्ये येतं, घरगुती कौटुंबिक हिंसाचारमध्ये, कौटुंबिक हिंसाचार डोमेस्टिक व्हायलन्समध्ये. ठीक आहे. पुढे आता काय सांगितले बघूया. पुढचा आता चॅप्टर आहे चॅप्टर 3 सेक्शन 4 to 11. आता हा खरा इम्पॉर्टंट सेक्शन आहे. याच्यामध्ये काय सांगितले की पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ द प्रोटेक्शन ऑफिसर सर्व्हिस प्रोव्हायडर्स. आता आपले दोन महत्त्वाचे हिरो आता एंटर करताय. नंबर 1 प्रोटेक्शन ऑफिसर, हा आपला मेन हिरो आहे या पिक्चरमधला, आणि दुसरा आहे सर्व्हिस प्रोव्हायडर, हा दुसरा हिरो आहे. थोडा त्याचा रोल कमी आहे जरा, पण प्रोटेक्शन ऑफिसरसारखाच रोल आहे. ठीक आहे, सहकलाकार आहे तो. आता सेक्शन 4 काय सांगतं की इन्फॉर्मेशन टू प्रोटेक्शन ऑफिसर अँड नो लायबिलिटी ऑफ इन्फॉर्मंट, म्हणजे काय, डोमेस्टिक व्हायलन्स झाल्याची माहिती त्या प्रोटेक्शन ऑफिसला सर्वप्रथम देणं आहे. आता डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे, मग काहीतरी आता प्रोसेस सुरू करावी लागेल तिला न्याय मिळण्यासाठी. मग सर्वप्रथम कुठे जायचं, डायरेक्ट कोर्टामध्ये जायचं का, डायरेक्ट वकिलाकडे जायचं का, तर नाही, तर सर्वप्रथम आपण जायचं प्रोटेक्शन ऑफिसरकडे. डायरेक्ट वकिलाकडे जाण्यासुद्धा पर्याय उपलब्ध आहे. मात्र समजा जर पैशाची अडचण असेल, त्या महिलांसाठीच मुळात म्हणजे त्यासाठीच प्रोटेक्शन ऑफिसर आणलेला आहे, की जे लिगल एक्सपेन्सेस आहेत ते वाचवण्यासाठीच प्रोटेक्शन ऑफिसरला आणलेला आहे. हा सगळं वकिलाचं काम करतो. पूर्ण ते डोमेस्टिक इन्फॉर्मेशन रिपोर्ट तो सबमिट करतो, JMFC पुढे तो मांडतो. ठीक आहे. तर कोण करेल इन्फॉर्मेशन टू प्रोटेक्शन ऑफिसर, बाय एनी पर्सन. असं काही नाही की ती महिलेनेच करायला पाहिजे, कोणतीही व्यक्ती त्या प्रोटेक्शन ऑफिसरला माहिती देऊ शकते की असे डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे इथे. ठीक आहे. कधी देऊ शकते, वेन एकतर डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे, त्याला कळलं बाबा आपल्या शेजारच्या घरामध्ये एखाद्या महिलेला मारलं जातं आहे किंवा तिचा आर्थिक छळ केला जातो आहे, तिला मानसिक छळ केला जातो आहे, तर तो डायरेक्ट ह्या प्रोटेक्शन ऑफिसरला माहिती देऊ शकतो. आता प्रोटेक्शन ऑफिसर कुठे अपॉइंट केले जातात हे खरं तर तुम्हाला माहीत असणं आधी आवश्यक आहे. ते आपण जस्ट बघूयात, आता थांबू थोडंसं. किंवा डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे किंवा होत आहे, समजा जस्ट मारणं चालूच आहे, लगेच तो ते इन्फॉर्म करू शकतो. किंवा होणार आहे किंवा त्याला असं वाटलं बाबा, त्याच्या सत्सत्विक बुद्धीला वाटलं की बाबा काय सांगता येत नाही, ह्या महिलेला आज मारू शकतात किंवा तिचा ह्या घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होऊ शकतो, तर अशी कोणतीही व्यक्ती
नॉट रिलेटेड, म्हणजे हे कंपल्सरी नाही की ती महिलाच असावी किंवा त्याच्याशी रिलेटेड कोणीतरी असावं, अशी कोणतीही व्यक्ती या इन्फॉर्मेशन देऊ शकते, अशी इन्फॉर्मेशन देऊ शकते कोणाला, प्रोटेक्शन ऑफिसरला. आता काय होईल जर समजा असं खोटं निघालं, ती जर महिला म्हणाली नाही बाबा असं काहीच नाही आहे, तर मग काय, मग त्या ज्यानं माहिती दिली त्याच्या विरुद्ध केस चालू होईल का? असं अजिबात नाही. तर नो लायबिलिटी टू इन्फॉर्मंट म्हणजे काय, त्याच्या अगेन्स्ट कोणतीही सिव्हिल किंवा क्रिमिनल लायबिलिटी त्याच्यावर इम्पोज करता येणार नाही, त्याच्यावर कोणतीही लिगल प्रोसिडिंग त्याच्या अगेन्स्ट सुरू करता येणार नाही. हा झाला आपला सेक्शन 4. सेक्शन 3मध्ये आपण डोमेस्टिक व्हायलन्स नेमकं कशाला म्हणायचं ते आपण बघितलं. सेक्शन 4मध्ये आता मग डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे, मग आता ते आपल्या प्रोसेस आता सुरू झाली की बाबा नेमकं मग पुढे कोण माहिती देणार, इन्फॉर्मेशन कुणाला द्यावी लागणार, प्रोटेक्शन ऑफिसरला. आता प्रोटेक्शन ऑफिसरबद्दल जस्ट मी तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शन सांगतो, आपण सेक्शन 8मध्ये बघणारच आहोत. त्याआधी तुम्हाला एक माहिती देतो. 2013-14मध्ये आपल्याकडे महिला बाल कल्याण विभागामध्ये प्रोटेक्शन ऑफिसर नावाचं पद भरलेलं होतं, संरक्षण अधिकारी. ह्या कायद्यामध्ये कुठेही असं सांगितलेलं नाही की प्रोटेक्शन ऑफिसर हा गव्हर्नमेंट सर्वंटच असावा. दॅट मे बी म्हणजे NGOचा सुद्धा असू शकतो किंवा सरकारी सुद्धा असू शकतो. मात्र कोर्टाने निर्देश दिले होते, त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने 2013मध्ये सरळ सेवा भरती केली. असे संरक्षण अधिकारी तालुका प्लेसला अपॉइंट केलेले आहेत. यांचा बॉस कोण असतो? जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. तुम्ही CDPOची पोस्ट ऐकली असेल. CDPO म्हणजे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नाही, तर ती पोस्ट जी आहे ती फक्त जी ICDS जो प्रोजेक्ट आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, ICDS प्रोजेक्टसाठी त्या अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट होत असते. ती केवळ चाइल्ड रिलेटेड आहे. हा कायदा मात्र आपला महिलांशी रिलेटेड आहे. मग हा प्रोटेक्शन ऑफिसर जो आहे तो तालुका प्लेसला असतो आणि महिलांसंबंधी फक्त ह्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या केसेस ज्या आहेत त्या हँडल करत असतो. यांचा बॉस कोण असतो? जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. सो आपल्या महाराष्ट्र बाबतीत लक्षात ठेवा की प्रोटेक्शन ऑफिसर हा सरकारी अधिकारी आहे, तालुका प्लेसला असतो. मात्र कसं झालं, काळाच्या ओघामध्ये त्यांच्याकडे इतर जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत डिपार्टमेंटकडून. एक्सपेक्टेड काय आहे, केवळ ह्या कायद्याअंतर्गत त्यांची पोस्ट क्रिएट करण्यात आलेली होती. हे जस्ट तुमच्या इंट्रोडक्शनसाठी सांगितलं. आता पुढे आपण बघूया. आपला मेन हिरो होतो प्रोटेक्शन ऑफिसर ह्या कायद्याचा. ठीक आहे, हे झालं आता इन्फॉर्मेशन टू प्रोटेक्शन ऑफिसर आणि त्याची लायबिलिटी नसेल. आता सेक्शन 5 काय सांगतं आपला? ड्युटीज ऑफ पोलीस ऑफिसर, सर्व्हिस प्रोव्हायडर अँड मॅजिस्ट्रेट. आता यांच्या ड्युटीज ह्या सेक्शन 5मध्ये सांगितल्यात. काय सांगितलं? पोलीस ऑफिसर किंवा प्रोटेक्शन ऑफिसर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा मॅजिस्ट्रेट काय करतील? हू हॅव रिसिव्ड कंप्लेंट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. आता बघा इथे एक नवीन क्वेश्चन फ्रेम होतो. डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट कुणाकडे येऊ शकते? ती डायरेक्ट पोलीस ऑफिसरकडे जाऊ शकते, प्रोटेक्शन ऑफिसरकडे सुद्धा जाऊ शकते, सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत हे बऱ्यापैकी NGO असतात यांच्याकडे सुद्धा जाऊ शकते आणि डायरेक्ट मॅजिस्ट्रेटकडे सुद्धा जाऊ शकते. मात्र मॅजिस्ट्रेटकडे जरी गेली, समजा मॅजिस्ट्रेट किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरकडे जरी गेली तरी प्रोटेक्शन ऑफिसरला इन्फॉर्म करणं त्यांना आवश्यक आहे. ठीक आहे, मॅजिस्ट्रेट कधी जाईल? ती वकिलामार्फत मॅजिस्ट्रेटकडे जाऊ शकते. पण एक्सपेक्टेड असंच आहे की तिने सर्वप्रथम प्रोटेक्शन ऑफिसरकडे जायला पाहिजे. पण माहीत नसतं तर अशा वेळेस ती पोलीस ऑफिसरकडे जरी गेली तरी सुद्धा ते तिला इन्फॉर्मेशन देतील की तू प्रोटेक्शन ऑफिसरकडे जा म्हणून. ठीक आहे, तर मग समजा त्यांच्याकडे जरी गेली, डायरेक्ट काय करेल, ज्यांना अशी कंप्लेंट भेटलेली आहे डोमेस्टिक व्हायलन्सची ते प्रेझेंट ॲट प्लेस ऑफ इन्सिडेंट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे जिथं ते उपस्थित आहेत त्या डोमेस्टिक व्हायलन्स जिथे झाला तिथे डोमेस्टिक व्हायलन्स इज रिपोर्टेड टू हिम. आता काय होईल याच्यामध्ये, म्हणजे काय झालं याच्यामध्ये की यांच्यापैकी कुणा एकाकडे की डोमेस्टिक व्हायलन्सची केस आलेली आहे. मग त्यांचं पुढचं कर्तव्य काय आहे, म्हणजे जिथे ते डोमेस्टिक व्हायलन्स घडताना एकतर उपस्थित होते किंवा त्यांच्याकडे ती कंप्लेंट आलेली आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स इज रिपोर्टेड टू हिम, त्याच्याकडे डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल माहिती आलेली आहे. तर अशा वेळेस काय होईल? शॅल इन्फॉर्म द ॲग्रीड पर्सन. काय होईल? त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी इन्फॉर्म करावं. कुणाला? ॲग्रीड पर्सनला, त्या स्त्रीला, त्या बाधित स्त्रीला त्यांनी माहिती द्यावी. कशाबद्दल माहिती द्यावी? पुढे बघूया कशाबद्दल माहिती द्यावी. त्यांनी कशाबद्दल माहिती द्यावी? तर त्यांनी माहिती द्यावी हर राईट टू मेक ॲन ॲप्लिकेशन, तिचा अर्ज सादर करण्याचा अधिकार. कोणत्या सेक्शन खाली आहे तो? सेक्शन 12मध्ये आपण तो बघणार आहोत. सेक्शन 12मध्ये ती अर्ज करू शकते फॉर ऑब्टेनिंग रिलीफ. आता हे रिलीफ शब्दसुद्धा आपला कीवर्ड आहे महत्त्वाचा. याच्यामध्ये आपण एकूण 5 टाईपचे रिलीफ बघणार आहोत, ते पुढे बघूया आपण. सेक्शन 12नुसार ती अर्ज करू शकते आणि रिलीफ मिळू शकते. कशानुसार? 5 प्रकारचे आदेश आहेत. त्याला आपण म्हणायचं PRMCC, परम CC. परम CC हा झाला एक
ॲक्रोनिम लक्षात ठेवण्यासाठी बनवलेलं आहे. आपल्याला इंटरेस्टिंग आहे. जर परम सुंदरी तसं परम CC, तर परम CC हा एक शॉर्ट फॉर्म आहे लक्षात ठेवण्यासाठी हे आदेश. P फॉर प्रोटेक्शन ऑर्डर, R फॉर रेसिडेन्स ऑर्डर, M फॉर मॉनिटरी ऑर्डर, C फॉर कॉम्पन्सेशन ऑर्डर अँड C फॉर कस्टडी ऑर्डर. अशा प्रकारचे हे परम CC नावाचे 5 प्रकारचे ऑर्डर आहे. ह्या ऑर्डरनुसार ती रिलीफ मिळवू शकते. पुढे आहे त्यांनी अजून कशाची माहिती द्यावी, म्हणजे असा अर्ज करून असे 5 प्रकारचे दिलासा तिला मिळू शकतो बाबा असं त्यांनी तिला इन्फॉर्म करायला हवं. कुणाला? त्या स्त्रीला. कुणी? ज्यांच्याकडे ॲप्लिकेशन आलं आहे त्यांनी. कुणाकडे ॲप्लिकेशन आलं आहे? पोलीस ऑफिसरकडे किंवा प्रोटेक्शन ऑफिसरकडे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरकडे किंवा मॅजिस्ट्रेटकडे. त्यांनी तिला याबद्दल माहिती द्यायला हवी. किंवा अवेलेबिलिटी ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर, किंवा जे सर्व्हिस प्रोव्हायडर आपण बघणार आहोत सेक्शन 10 मध्ये, त्यांच्याकडे अवेलेबल असणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे बाबा फ्री लिगल सर्व्हिस असतील किंवा राहण्याची सुविधा असेल एटसेट्रा, खाण्याची सुविधा असेल, क्लोथिंगची सुविधा असेल, त्या सुविधेबद्दल तिला माहिती दिल्या जाईल. ह्या सर्व्हिस प्रोव्हायडरचे कॉन्टॅक्ट नंबर दिले जातील. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ सर्व्हिसेस ऑफ प्रोटेक्शन ऑफिसर, म्हणजे हे जे 2 हिरो आहेत ह्या हिरोंचं तिला इन्फॉर्मेशन दिली जाईल. किंवा प्रोटेक्शन ऑफिसरकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. ते असा DIR बनवतील आणि तुम्ही मग JMFCकडे जाऊ शकता. ठीक आहे. ह्या दोघांबद्दल माहिती दिली जाईल. नंतर राईट ऑफ फ्री लिगल सर्व्हिस, म्हणजे तिला या कायद्याअंतर्गत मोफत कायदेशीर सुविधा आहे, म्हणजे तिला जो खर्च लागणार आहे न्यायालयीन तो मोफत असणार आहे. त्यासाठी एक कायदासुद्धा आहे 1987चा लिगल सर्व्हिसेस ॲक्ट 1987. हे आधीसुद्धा आपण बघितलेलं आहे. SC/ST कायद्यामध्ये सुद्धा याची प्रोव्हिजन आपण बघितलेली आहे. 1987च्या कायद्यानुसार त्यांना मोफत कायदेशीर अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. याबद्दल तिला माहिती दिली जाईल. आणि अजून काय माहिती दिली जाईल की राईट टू फाईल अँड कंप्लेंट अंडर 498A ऑफ IPC. IPCचा 498A हा एक कलम आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या आधी याचा यूज होता डोमेस्टिक व्हायलन्सच्या आधी, आतासुद्धा होतो. आणि हा थोडा कडक आहे. हा जनरली रिलेटेड टू म्हणजे वाईफशी रिलेटेड आहे. मॅरेजेस संबंध जे असतात ती त्याच्या नवऱ्याच्या नातेवाईकाविरोधात सुद्धा केस दाखल करू शकते घरगुती हिंसाचारासंबंधी. ह्या सर्व प्रकारची तिला माहिती दिल्या जातील. म्हणजे तिला फक्त समजा तिला कोणतीही कारवाई करण्याची इच्छा नाही आहे, तिला असं वाटत नाही तिचे पती किंवा त्याचा भाऊ जेलमध्ये जावा किंवा त्यांच्यावर काही न्यायालयीन कारवाई व्हावी, तिला फक्त रिलीफ पाहिजे, तर मग ते रिलीफचं ती अफोर्ड म्हणजे हे करू शकते, सॉर्ट करू शकते की फक्त मला रिलीफ द्यावा, मला प्रोटेक्शन द्या किंवा मला मॉनिटरी बेनिफिट द्या, त्याला काही करू नका, असं जरी तिला वाटलं तरी ती करू शकते. म्हणून आपण याला म्हणतो की पार्शियल सिव्हिल लॉ आहे आणि पार्शियल क्रिमिनल लॉ आहे. ह्या कायद्याचा उद्देश दोषीला सजा करणं हा नाही आहे, तर त्या महिलेला संरक्षण करणं, त्या महिलेचं संरक्षण करणं हा कायद्याचा उद्देश आहे. ह्या प्रकारची माहिती पूर्ण तिला दिल्या जाईल. कोण? शाल इन्फॉर्म द ॲग्रीड पर्सन. त्यांनी ते माहिती द्यायला पाहिजे. ज्यांच्याकडे अर्ज आला आहे ना डोमेस्टिक व्हायलन्सचा, त्यांनी तिला ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती द्यायला हवी. आता पुढे आहे आपलं काय सांगितलं सेक्शन 6. सेक्शन 6 काय? ड्युटीज ऑफ शेल्टर होम्स. शेल्टर होम्स आपण म्हणजे निवारागृह आहे त्यांचं काय एक ड्युटी आहे, छोटी ड्युटी आहे. म्हणजे शेल्टर होम्स आणि मेडिकल फॅसिलिटी नावाचे 2 आपले छोटे छोटे हे पात्र आहेत या कायद्यामधले. त्यांचं ड्युटी काय आहे की शेल्टर होम्सवाल्यांचं तिला महिलेला शेल्टर देणे आणि मेडिकल फॅसिलिटीवाल्यांचं काय काम आहे, तिला मेडिकल फॅसिलिटी देणे. ठीक आहे. ॲग्रीड पर्सन किंवा प्रोटेक्शन ऑफिसर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर, मग हे प्रोटेक्शन ऑफिसर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर ऑन बिहाफ ऑफ हर, तिच्या वतीने हे दोघं जण काय करतील, म्हणजे ह्याला हे 2 आपले हिरो, हा मोठा हिरो हा छोटा हिरो, आणि आपली हे आपलं जे हे आहे ॲग्रीड पर्सन ज्यासाठी आपला कायदा बनवलेला आहे, ते काय करतील, रिक्वेस्ट करतील. कुणाला? पर्सन इन्चार्ज ऑफ शेल्टर होम्स. त्या शेल्टर होमचा जो पर्सन इन्चार्ज आहे त्याला रिक्वेस्ट करतील टू प्रोव्हाइड शेल्टर टू हर. तिला शेल्टर देण्यासाठी विनंती करतील. शेल्टर होम्स कोणी नोटिफाय केलेले आहे? स्टेट गव्हर्नमेंट नोटिफाय केलेले शेल्टर होम्स. त्यांना रिक्वेस्ट करतील की बाबा हिला निवारा पाहिजे तात्पुरता काही दिवसांसाठी वगैरे, आणि मग ते काय करेल की ही शाल प्रोव्हाइड शेल्टर होम टू हर. त्यानं तिला निवारा पुरवायला हवाचा. हा झाला आपला सेक्शन 6. छोटं पात्र आहे ड्युटीज ऑफ शेल्टर होम्स. त्यानंतर पुढचं पात्र आपलं आहे सेक्शन 7. ते आहे मेडिकल फॅसिलिटी संबंधी. सेम असंच आहे की हे जेव्हा अर्ज करतात मेडिकल फॅसिलिटी द्या म्हणून, त्यावेळी त्या महिलेला मेडिकल फॅसिलिटी दिल्या जाते. समजा डोमेस्टिक व्हायलन्स गंभीर प्रकारचा आहे, तिला काही प्रकारची इजा झालेली आहे, त्यावेळेस तिला मेडिकल फॅसिलिटी मिळण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. काय होईल परत एकदा, ॲग्रीड पर्सन किंवा प्रोटेक्शन ऑफिसर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर काय करतील, रिक्वेस्ट करतील पर्सन इन्चार्ज ऑफ द मेडिकल फॅसिलिटीला की आम्हाला मेडिकल फॅसिलिटी द्या, ह्या महिलेला मेडिकल फॅसिलिटी द्या. आणि मग आपले 2 हिरो जेव्हा अशी रिक्वेस्ट करतात त्यावेळेस ही शाल प्रोव्हाइड मेडिकल फॅसिलिटी एड इन मेडिकल फॅसिलिटी. म्हणजे काय, तशा त्या वैद्यकीय सुविधेमध्ये वैद्यकीय सुविधा
पुरवली जाईल. जर तिला काही गरज असेल समजा म्हणजे तशी इफ नेसेसरी, कंपल्सरी नाही, नेसेसरी जशी गरज असेल तर तिला तसा निवारा पुरवल्या जाईल. हा झाले आपले सेक्शन 6 आणि 7 छोटे पात्र आहेत. सेक्शन 6 शेल्टर होम, सेक्शन 7 मेडिकल फॅसिलिटी. ठीक आहे. त्यानंतर जस्ट 1 मिनिट. हां, सेक्शन 5मध्ये आपण यांच्या ड्युटीज बघितल्या, त्यांनी काय काय त्याला इन्फॉर्म करायला पाहिजे. सेक्शन 4मध्ये इन्फॉर्मेशन सर्वप्रथम त्या प्रोटेक्शन ऑफिसरला देण्यासंबंधी तरतूद आपण पाहिली. सेक्शन 7. आता सेक्शन 8. आता आपला आला मेन हिरो, प्रोटेक्शन ऑफिसर. आता हा प्रोटेक्शन ऑफिसर नेमका कोण असतो हे तुम्हाला मी जस्ट आत्ता सांगितलं, त्याच्याबद्दल अजून थोडंसं बघूया. याची नियुक्ती कोण करेल? बाय होम? स्टेट गव्हर्नमेंट. सेक्शन 8 म्हटलं तुम्हाला प्रोटेक्शन ऑफिसर आठवला पाहिजे, आपल्या पिक्चरचा मेन हिरो, आपल्या कायद्याचा मेन हिरो. व्हेअर, कुठे? इन ईच डिस्ट्रिक्ट ॲज नेसेसरी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढ्या संख्येत आवश्यक आहे तेवढ्या संख्येमध्ये असे प्रोटेक्शन ऑफिसर नेमल्या जातील. shall also notify areas within which a protection officer shall exercise powers and perform the duties. कोणत्या एरियासाठी तो त्या प्रोटेक्शन ऑफिसर काम करेल हे सुद्धा त्याच्यामध्ये नोटिफाय केल्या जाईल. आता याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, प्रोटेक्शन ऑफिसर ज्यावेळेस अपॉइंट केलेले नव्हते त्यावेळेस हे तहसीलदारकडे, नायब तहसीलदारकडे हे कामं दिलेले होते प्रोटेक्शन ऑफिसरचे, आणि त्यांच्या मागेच एवढे कामं असतात ते मग ह्या ड्युटीजकडे निग्लेक्ट व्हायचं. म्हणून नवीन पोस्ट भरली, नवीन प्रोटेक्शन ऑफिसर आणले, त्याच्यामध्ये परत एक पोस्ट क्लास 3 टाईप आहे आणि एक पोस्ट क्लास 2 टाईप आहे. तर ह्या सुद्धा यांच्यामध्ये जसं म्हणावं त्या पद्धतीनं काम होत नाही आहे. त्यांच्याकडे जेव्हा कामाचा परत लोड आला की जो कायद्याचा उद्देश होता तो साध्य होताना दिसत नाही. आपला मेन हिरोज कुठेतरी कमी पडतोय. ठीक आहे. मग शक्यतो कोण असावी? महिला असावी. प्रोटेक्शन ऑफिसर जी आहे ती शक्यतो महिला असावी. पजेसिंग क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ॲज प्रिस्क्राईब, जे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट ठरवेल त्या प्रकारे तिला पात्रता आणि तिचा अनुभव असायला हवा. ॲज पॉसिबल ॲज महिला असावी, महिलाच असावी असं नाही, शक्यतो महिला असावी. आणि टर्म्स अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस कोण तिचं डिसाईड करेल? ॲज प्रिस्क्राईब, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट ज्या टर्म्स अँड कंडिशन सांगेल तसे त्याचे प्रोटेक्शन ऑफिसरचे टर्म्स अँड कंडिशन असतील. कशासाठी आहे मेन हे? व्हाय? टू कनेक्ट वुमन टू कोर्ट, पोलीस अँड व्हेरियस सपोर्ट सिस्टीम. व्हेरियस सपोर्ट सिस्टीम म्हणजे कोणत्या? शेल्टर होम्स आहे, मेडिकल फॅसिलिटी आहे, ह्या सपोर्ट सिस्टीम्स आहेत. त्यांच्याशी त्या महिलेला डायरेक्ट कनेक्ट करण्यासाठी यांचा उद्देश आहे. तिला डायरेक्ट न्यायालयात जाण्यापासून तिला भीती वाटू शकते किंवा पोलीसकडे जाण्यापासून तिला भीती वाटू शकते, म्हणून तिला एक इंटरमिडिएटरी असावा असं हे काम ह्या प्रोटेक्शन ऑफिसरचं आहे. ठीक आहे. हा झाला आपला सेक्शन 8 प्रोटेक्शन ऑफिसर. अजून सुद्धा पुढे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? त्याच्यामध्ये पुढे सांगितलेलं आहे की कॅन बी मेंबर ऑफ अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ऑर NGO. आता ही कायद्यामध्ये नाही आहे, हे जस्ट सर्च करून मी हे केलं आहे. विथ 3 years ऑफ एक्सपिरियन्स इन सोशल सेक्टर, म्हणजे NGO मधील असा व्यक्ती ज्याला 3 वर्षाचा अनुभव आहे या फील्डमध्ये तो सुद्धा त्यासुद्धा समावेश असू शकतो. आणि सरकारी सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये ते गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे असतात. 2013-14मध्ये यांची भरती केलेली होती. अप्रोचिंग अ प्रोटेक्शन ऑफिसर इज नॉट कंपल्सरी. डायरेक्टली मॅजिस्ट्रेटकडे सुद्धा जाता येतं, थ्रू लॉयर, वकिला थ्रू सुद्धा त्यांच्याकडे जाता येतं. मात्र जो डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट आहे, जो ह्या कायद्याखाली एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, तो अशा प्रोटेक्शन ऑफिसरनं बनवणं आवश्यक आहे. ठीक आहे. मात्र जर पोलीस, कोर्ट, हॉस्पिटल, शेल्टर होम्सकडे जर गेली तर त्यांना तिला प्रोटेक्शन ऑफिसरच्या संपर्कात आणावे लागेल. जर ती डायरेक्टली पोलीसकडे गेली, डायरेक्टली कोर्टात गेली, हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट गेली किंवा शेल्टर होम्सकडे गेली तर तिला यांच्या संपर्कात त्याला इन्फॉर्म करावं लागेल किंवा अशी महिला आमच्याकडे, समजा एखाद्या महिलेला खूप गंभीर इजा झालेली आहे, ती डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेली तर डायरेक्ट हॉस्पिटल त्यांना इन्फॉर्म करतील. कुणाला? प्रोटेक्शन ऑफिसरला इन्फॉर्म करतील की अशी महिला इथे आलेली आहे, किंवा शेल्टर होम्समध्ये डायरेक्ट गेली असेल ती, त्यांना प्रोटेक्शन ऑफिसरला इन्फॉर्म करावं लागेल. ड्युटी काय आहे? टू प्रिपेअर डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट. हा सगळ्यात महत्त्वाची ड्युटी आहे त्यांची. आणि यांचा बॉस कोण असतो? जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हा त्यांचा बॉस असतो. ठीक आहे. आता पुढे काय सांगितले? सेक्शन 9 ड्युटीज ऑफ प्रोटेक्शन ऑफिसर. आता जस्ट आपण आतापर्यंत बघितलेच आहे, ते अजून डिटेलमध्ये बघूया. काय आहे? टू असिस्ट मॅजिस्ट्रेट. सर्वप्रथम तर त्या जो मॅजिस्ट्रेट आहे JMFC, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, त्याला मदत करणं. टू मेक डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट. त्यानंतर टू मेक ॲप्लिकेशन अंडर सेक्शन 12. सेक्शन 12 सुद्धा महत्त्वाचं आहे, आपण बघणार आहोत. जेव्हा ते वेगवेगळे रिलीफ आपल्याला मिळवायचे आहेत, दिलासा मिळवायचा आहे, तो सेक्शन 12 अंतर्गत मिळवावा लागतो. तर तो तसं ॲप्लिकेशन सुद्धा करू शकतो इफ ॲग्रीड पर्सन डिझायर्स फॉर प्रोटेक्शन ऑर्डर. जर त्याला तसं वाटलं, महिलेला तसं वाटलं की मला प्रोटेक्शन ऑर्डर पाहिजे सेक्शन 18 खाली, तर ती सुद्धा तसं ॲप्लिकेशन तो करेल. त्यानंतर टू इन्शुअर फ्री लिगल सर्व्हिस, म्हणजे काय? मोफत न्यायालयीन जी प्रक्रिया आहे
ती तिला भेटते याची खात्री तो करेल. टू मेंटेन लिस्ट ऑफ सर्व्हिसेस म्हणजे काय, शेल्टर होम झाले, मेडिकल फॅसिलिटी झाल्या. जिल्ह्यामध्ये काय की कोण अशा संघटना आहेत ज्या शेल्टर होमची सुविधा देतात, मेडिकल फॅसिलिटी सुविधा देतात, किंवा वुमनशी रिलेटेड कोणतीही सुविधा ज्या सुमोटो पुरवतात NGOज, त्यांची लिस्ट मेंटेन करणं हे सुद्धा त्याचं काम आहे. प्रोव्हाइडिंग लीगल एड म्हणजे कायदेशीर मदत पुरवतात, काउन्सिलिंगची मदत पुरवतात, शेल्टर होम्स किंवा मेडिकल फॅसिलिटी, अशा प्रकारचं माहिती ठेवणं हे ड्युटीज ऑफ प्रोटेक्शन ऑफिसर आहे. त्यानंतर टू मेक अवेलेबल अ सेफ शेल्टर होम इफ ॲग्रीड पर्सन रिक्वायर्स म्हणजे शेल्टर होम्सची व्यवस्था करणे. टू गेट ॲग्रीड पर्सन मेडिकली एक्झामिन्ड म्हणजे जर गरज वाटली तर त्या ॲग्रीड पर्सनला तपासून घेता म्हणजे मेडिकल एक्झामिन तिचं करून घेणे हे जो त्याचं काम आहे. टू एन्श्युअर दॅट ऑर्डर अंडर सेक्शन 20 दॅट इज मॉनिटरी रिलीफ इज एक्झिक्युटेड विथ प्रोसिजर प्रिस्क्राइब्ड इन CRPC. म्हणजे काय, आता हे आपण जे वेगळे दिलासे जे भेटणार आहेत सेक्शन 20 अंतर्गत मॉनिटरी रिलीफ आहे. मॉनिटरी म्हणजे पैशासंबंधी दिलासा आहे, पोटगी वगैरे, तर ती व्यवस्थित त्याचं इम्प्लिमेंट होतं आहे याचंसुद्धा लक्ष ठेवणे हे सुद्धा याचं काम आहे. ठीक आहे. किंवा सच ऑदर ड्युटीज जेव्हा ज्या ज्या स्टेट गव्हर्नमेंट सांगेल अशा ड्युटीज करण्याचं काम आहे. सेक्शन 8 प्रोटेक्शन ऑफिसर, सेक्शन 9 त्याच्या ड्युटीज. आपला मेन हिरो प्रोटेक्शन ऑफिसर अंडर कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ मॅजिस्ट्रेट, हा मॅजिस्ट्रेटच्या कंट्रोल अँड सुपरविजनमध्ये काम करत असतो. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यात मेन पार्ट आहे ह्या कायद्याचा. आता पुढचा आहे सर्व्हिस प्रोव्हायडर. ह्या लेक्चरची लांबी जास्त होऊ नये आणि तुम्हाला बोर होऊ नये म्हणून आपण आता इथेच थांबूया. प्रोटेक्शन ऑफिसरपर्यंत आपण बघितलेलं आहे, आपला मेन हिरो बघितला आपण. आता पुढे जो आहे तो सहकलाकार जो आहे त्याचा जो आहे सह अभिनेता तो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. रिमेनिंग जे सेक्शन्स आहेत ते पूर्ण करूया. सर्व्हिस प्रोव्हायडर अँड व्हेरियस रिलीफ्स अंडर दिस ॲक्ट. ओके, धन्यवाद, थँक्यू.